नमस्कार. बांदेकर्स किचनमध्ये आज आपण काहीतरी स्पेशल करणार आहोत. तर आज आपण कोल्हापुरी स्पेशल मटन मसाला आणि त्याचबरोबर झणझणीत असा तांबडा रस्सा करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 किलो मटण घेतलं आहे. मटण शॉपमधून आणतानाच ते जून आणायचं नाही, आणताना थोडं कवळं आणायचं, म्हणजे ते शिजताना पण लवकर शिजतं आणि चवीला देखील लागतं. तर इथे मटण कोवळं असल्यामुळे ते मी भांड्यातच शिजवून घेणार आहे. कुकरमध्ये जर ते शिजवलं तर ते जास्त शिजेल. इथं मी मटणासाठी मसाला करण्यासाठी इथे ड्राय मसाले घेतले आहेत. तर 1.5 चमचा धणे, 1 चमचा तीळ आणि 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप, त्याचबरोबर थोडेसे खडे मसाले. आता इथे मी उभा कट केलेला कांदा, त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी आणि थोडेसे खडे मसाले फोडणीत घालण्यासाठी घेतले आहेत. आता इथं मी एका नारळाचं खोबरं छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलं आहे. त्याचबरोबर इथं उभा कट केलेला कांदा देखील मी छान भाजून घेणार आहे. आता कांदा भाजताना थोडंसं तेल टाकल्यावर कांदा पटकन भाजतो. आता कांदा एक साईडला भाजेस तोपर्यंत आपण मटणाला छान फोडणी मारून घेऊ. फोडणी मारण्यासाठी इथं मी एक पातेलं घेतलं आहे. इथे मी 1 पळी तेल पातेल्यामध्ये घालून घेतलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे, त्याचबरोबर काही खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. खडे मसाल्यामुळे मटणाला छान चव येते. आता याच्यामध्ये मी बारीक कट केलेला कांदा घालून घेते. कांदा देखील ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. कांदा छान ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट देखील छान भाजून घ्यायची आहे. आता इकडे आपण फोडणी भाजून घेत आहे, तर दुसरीकडे आपला कांदा देखील छान भाजून झाला आहे. कांदा हलका मऊ पडला आहे. आता तो आपण एक साईडला काढून घेऊ. आता जी आपण फोडणी केली आहे त्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकणार नाही, डायरेक्ट हळदीमध्येच मी मटण छान शिजवून घेणार आहे. आता इथे फोडणीमध्ये मी मटण टाकून घेतलं आहे. मटण छान 2 वेळा पाण्यातून धुवून घ्यायचं आहे. मटणामध्ये चवीनुसार मीठ टाकून मटण फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं आहे. मटण छान पाणी सुटेपर्यंत ते तसंच झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर पाणी ओतायचं आहे. पण पाणी घेताना देखील ते गरम घ्यायचं आहे, त्यामुळे मटण पटकन शिजतं. आता मटण छान परतून झाले आहे. त्याच्यावर मी झाकण ठेवून थोडंसं पाणी सुटेपर्यंत 5 मिनिटासाठी ठेवून देते. तोपर्यंत इकडे मी ड्राय मसाले घेतले होते ते देखील भाजून घेते. हे ड्राय मसाले एकदम छान खमंग असे भाजून घ्यायचे, त्यामुळे मसाल्याला छान चव येते. एक साईडला मी पाणी देखील गरम करून घेतलं आहे. आता मटणाला पाणी देखील छान सुटलं आहे. जे पाणी गरम केलं होतं ते आता मटणामध्ये ओतून घेऊया. आता इथे मी पाणी ओतून घेतलं आहे. मटण छान हलवून झाकण ठेवून थोड्या वेळासाठी शिजत ठेवूया. मटण कवळं असल्यामुळे ते पटकन शिजतं. आता तोपर्यंत आपण इकडे मसाला जो आपण भाजून घेतला होता त्याचं वाटण करून घेऊ. वाटण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जो भाजून घेतलेला मसाला होता तो सगळा काढून घेते आणि छान वाटण करून घेते. वाटण छान एकजीव होईपर्यंत वाटून घ्यायचं. मी वाटण 2 स्टेपमध्ये लावलं होतं, त्यामुळे मी इथं भांड्यात ओतल्यानंतर ते छान मिक्स करून घेते, जेणेकरून मसाल्याला एकसारखी चव येईल. आता आपण मटण शिजले की नाही ते बघू. मटण कवळं असल्यामुळे ते पटकन शिजणार आहे. मटणाचे काही पीस आपण पळीवर घेऊन ते चेक करू. मटणाचा पीस असा पटकन चुरल्यावर ते शिजलं असं समजायचं. आता आपण सुक्या मटणाला फोडणी मारून घेऊ. त्यासाठी इथे मी गॅसवर भांडं ठेवून घेतलं आहे. भांडं गरम झालं आहे, त्यामध्ये मी 1 पळी तेल टाकून घेते. आता त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकते. जिरे छान तडतूड द्यायचे आहे. त्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा देखील छान हलका ब्राऊन करून घ्यायचा आहे. कांदा छान भाजला आहे. आता आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ. पेस्ट देखील फोडणीमध्ये छान भाजून घ्यायचे आहे. आता इथे मी अर्धा कट करून घेतलेला टोमॅटो देखील फोडणी टाकून घेणार आहे. इथे मी टोमॅटो अगदी अर्धा वापरला आहे आणि टोमॅटो मी वाटपात न टाकता फोडणीमध्येच टाकते. काही जण मटण करताना टोमॅटो अजिबात वापरत नाही, कारण त्याची टेस्ट थोडीशी आंबट लागते म्हणून. आता आपला टोमॅटो छान भाजून झाला आहे. यामध्ये मी मटण मसाला 1 चमचा टाकला आहे, त्याबरोबर हळद अर्धा चमचा आणि 3 ते 4 चमचे मी इथं कांदा लसूण मसाला टाकला आहे, म्हणजे कांदा लसूण लाल तिखट टाकला आहे.
आता हे देखील फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊया. आता इथे मी जे वाटप करून घेतलं होतं ते घालून घेते. वाटप इथे मी अर्ध्यापेक्षा जास्त घालते. थोडं वाटप आपण आमटीसाठी ठेवू. वाटप फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे वाटप आपण तेल सुटण्यासाठी 5-10 मिनटं असंच झाकून ठेवू. 5 मिनिटांनंतर बघितले तर मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता या मसाल्यामध्ये मी इथे 1 चमचा मीठ टाकून घेते. मीठ टाकून मसाला छान हलवून घ्यायचा आहे. मटण शिजवताना देखील आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळे फोडींना मीठ असतं, त्यामुळे आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता इथे शिजवलेलं मटण आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊ. सर्व मटण इथे मी गाळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा अजून मीठ टाकू आणि त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील टाकून घेऊ. आता हे छान मिक्स करून घेऊ. आपलं मटण छान तयार झालेलं आहे. ते एक 10 मिनिटासाठी शिजवून घेऊ. काही जणांना एकदम सुकं मटण आवडत नाही, थोडं रसरशीत लागतं. जर तुम्हाला तसं हवं असेल तर तुम्ही रश्श्यामधील 2 पळ्या रस्सा मटणात टाकून ते अगदी रसरशीत करू शकता. आता इथे मी मटण छान 10 मिनिटासाठी झाकून ठेवलं आहे. 10 मिनिटं ते छान शिजवून घेऊ. तर तोपर्यंत आपण रश्श्याला फोडणी देऊ. इथं मी पातेल्यामध्ये 1 पळी तेल घातलं आहे. त्यामध्ये आपण उभा कट केलेला कांदा घालून घेऊ. कांदा हलका ब्राऊन करून घेऊ. त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ. पेस्ट देखील फोडणीमध्ये छान भाजून घेऊ. मटण शिजवताना आपण तिखट टाकतो, त्यावेळेला आपण डायरेक्ट मसाला टाकला तरी चालेल, पण इथे मी अळणी पाणी करून घेतलं आहे, त्यामुळे आपल्याला फोडणी देऊन घ्यावे लागेल. नाहीतर तिखट अगदी कच्चं कच्चं लागतं आणि रस्सा बरोबर होत नाही. त्यासाठी इथे मी पुन्हा एकदा फोडणी देऊन घेतली आहे. आता मी टोमॅटो टाकून घेतला. टोमॅटो देखील आपला छान शिजला आहे. त्यानंतर 4 चमचे इथे लाल तिखट टाकून घेतलं आहे. इथे मी एक अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. थोडासाच घातला आहे कारण मी खडे मसाले वापरले आहेत. आणि आता फोडणी आपण छान परतून घेऊ. यामध्ये जे उरलेलं वाटप आहे ते टाकून घेऊ. आता वाटप फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. ते देखील तेल सुटेपर्यंत आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. आता इथे मी वाटप 5 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं. त्याला तेल छान सुटलं आहे. आता वाटप थोडं हलवून घेऊ. त्यानंतर आपण जे अळणी पाणी केलं होतं, जे अळणी रस्सा होता, तो मसाल्यामध्ये ओतून घेऊ. आपल्याला अजून एक्स्ट्रा रस्सा करायचा आहे, त्यासाठी इथे मी थोडं पाणी गरम करून घेतलं होतं आणि ते देखील मी ह्याच्यामध्ये ओतून घेतलं आहे. पाणी घेताना जेव्हा आपण एक्स्ट्रा पाणी टाकतो तेव्हा ते गरमच टाकायचं. थंड पाणी टाकलं तर रश्श्याला चव येत नाही. इथे मी कोथिंबीर आणि मीठ टाकून घेतलं आहे आणि एक 10 मिनिटासाठी रस्सा झाकून ठेवू. रस्सा आपला छान उकळलेला आहे. 10-1 मिनटं तो मस्त असा उकळून घेतला आहे. आता आपला रस्सा देखील तयार आहे. इथं रस्सा आपला मस्त असा झाला आहे. अगदी छान कट आला आहे. मग अशा आपण सुकं मटण 10 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं. ते देखील आता छान शिजलं आहे. तुम्ही पाहू शकता. इथे मी मध्येच 1 पळी रस्सा मटणामध्ये घातला होता, त्यामुळे मटण अगदी रसरशीत झालं आहे. इथं मी मटण अगदी सुकं ठेवलं नाही. सुकं ठेवल्यामुळे ते भाकरीसोबत खाता येत नाही. तर मटणामध्ये थोडीशी ग्रेव्ही असल्यावर भाकरीसोबत खाताना ते चांगलं लागतं. ही रेसिपी मी जशी करते त्या पद्धतीने टाकली आहे. तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर अगदी घरगुती आणि साध्या सिंपल रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.